प्रमोदजी दळवी साहेबांचा सन्मान करावा. आम्ही लहान ज्या वेळेस होतो ना, लहान त्यावेळेस आमच्या एक क्रिकेटची पॅम्पलेट असायची, पॅम्पलेट त्याच्यावरती प्रमोदजी दळवी साहेबांचं नाव आवर्जून असायचं. मग ते कुणालाही म्हणजे नाखुश करत नव्हते. स्पर्धा त्यावेळेस 500 रुपये पहिला क्रमांकाचा असायचं पारितोषिक, परंतु आता क्रिकेटवरती वेगळा क्रेज आलाय. 1-1 लाखाचे पारितोषिक आपण बघतो. आणि ढेकू संघाने नाणेफेकी जिंकून फिल्डिंग स्वीकारली. बॅट्समन लगेच पाठवा आपण. आकाश पाटील आणि संदेश पाटील जात आहेत मैदानावरती. सन्मान आपण इथे करतोय प्रमोदजी दळवी साहेबांचा. त्यांचा मुलगा इथे उपस्थित आहेत, चिरंजीव त्यांचा ओमकार. ओम त्याचा देखील आपण सन्मान करू. निखिलजी देशमुख यांच्या शुभ हस्ते ओमचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. या सन्मानाचा आपण स्वीकार करा. ओम तीन ओव्हरचा सामना आहे. याकडे लक्ष असलेले दोन्ही संघ एकाच पंचक्रोशी मधील म्हणजे अर्थात धाकटी पंढरी पंचक्रोशीतील दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये इथे आता उभे ठाकलेत. निमित्त आहे निर्धार चषकाचं. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ पुढे जाईल याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात. कारण एकाती लढला तो चिंचवली गोळे संघ चिलटनच्या संघाच्या विरोधामध्ये. काय बॅटिंग केली संदेश पाटीलने, आकाशने, सगळ्यात गोलंदाजाने देखील कौतुक केलं. आणि आता दोन चांगले संघ एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेत. बॉलिंगसाठी तयार होते राज. ही बॅटल फार बघण्यायोग्य राहील. राजच्या विरोधामध्ये आकाश पाटील आणि धन्यवाद केटीसी लाईव्हची टीम, कारण त्यांनी सगळ्यांना एनर्जी ड्रिंक इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये आणलेत. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. अजिंक्य पवार यांनी ते पुरस्कृत केलेत, स्पॉन्सर केलेत. साई समर्थ चिंचोली गोहे आणि त्याच्या विरोधामध्ये स्वामी समर्थ ढेकू या दोन टीम दरम्यान ही मॅच 3 ओव्हरची मॅच आहे. या सामन्यामध्ये संदेश पाटील कसा खेळतोय, आकाश पाटील कसा खेळतोय, राज कसा खेळतोय, मयूर पाटील कसा खेळतोय, या सगळ्यांच्या नजरा मात्र आता या मॅच कडे असतील. सगळ्यांचं मनापासून आपण स्वागत करू आणि देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा आणि जाऊया मॅच कडे. 3 ओव्हरचा सामना आहे. प्रणाल लाले यांच्याकडून देखील शुभेच्छा, सूरज केदार यांच्याकडून देखील शुभेच्छा. सन्मान्य अनिलजी पिंगळे साहेबांचा देखील सन्मान आम्ही इथे करतोय. आणि पहिलाच बॉल वरती राज सावंतला दाखवला आसमान, बॉल सीमा पार, षटकार. खलापूर प्रेस क्लब यांच्या वतीने पहिल्याच बॉलवर त्याला षटकार. राज सावंतच्या विरोधामध्ये त्याला कमबॅक करावा लागेल आता या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल ऑन साइडला स्वीपचा फटका मिड विकेटला, परंतु फिल्डर आहे तिथे अक्षय. 1 धाव मिळते या बॉलवरती. 1 ने धावफलक जाऊन पोहोचेल. 7 धावा धावफलकावरती. मजा येईल सामन्यामध्ये, कारण दोन ताकदवान टीम एकमेकांच्या विरोधामध्ये. कित्येक स्पर्धेमध्ये कधी डेको जिंकलाय, कधी चिंचोली गोहे संघ जिंकलाय, परंतु या मॅच मध्ये कोण जिंकेल, या स्पर्धेमध्ये कोणता संघ पुढे जाईल हे सांगणं फार कठीण आहे. अनिलजी पिंगळे साहेबांचा सन्मान. क्रिकेटची प्रचंड आवड आहे अनिल साहेबांना. ते कॉमेंटेटर देखील होते. एक काल त्यांनी गाजवलाय समालोचन करत असताना, परंतु आता व्यावसायिक. अनिलजी पिंगळे साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. राज पुन्हा तयार होतोय. इथे पाठीमागच्या दिशेने संदेश पाटीलचा चांगला फटका आहे. फिल्डर तिथे नाहीये, कारण P1 षटक चालू आहे आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. राज सावंत वरती आक्रमण चढवलंय ते चिंचोली गोहे संघाने. चौकार.
संख्येने धाव फलक जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. नेल्सन फिगर 11 धावा धाव फलकावरती. विकेट्स येऊ शकते नेल्सन फिगर वरती असे बराच वेळ आपण बघितलं या मॅच मध्ये, परंतु ती मिळवेल का राज सावंत. संदेश पाटील याच्या प्रत्येक षटकारासाठी अनिलजी पिंगळे यांच्याकडून 100चा कॅश प्राइज आहे. सन्मान्य हरिदासजी तांडेल यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. 500चा कॅश प्राइज आता वाढवलाय, 5 पटीने कॅश प्राइज वाढवलं ते अनिलजी पिंगळे यांनी. संदेश पाटीलच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अनिलजी पिंगळे साहेबांकडून 12 धावा धाव फलकावरती आल्या. 4 बॉलचा खेळ संपलाय. एक षटकार एक चौकाराचा मार खाल्ला तो राजने या मॅच मध्ये. मजा येईल सामन्यामध्ये, कारण 3 ओव्हरचा मॅच आहे आणि 3 ओव्हरच्या मॅच मध्ये मोठी स्टार कॅश घेऊन दोन्ही संघ मैदानामध्ये उतरलेत. अपरकटचा फटका, फिल्डर तिथे नाहीये कोणताही. इन सर्कल वरून चेंडू पोचेल सीमारेषेच्या नजदीक. 2 धावा मिळतील आकाश पाटीलला आणि या 2 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचताय 14 या आकड्यावरती. षटक संपण्याचं नाव घेत नाहीये, कारण आक्रमण सुरू आहे. ते चिंचोली गोहे टीमच्या बाजूने साई समर्थ या नावाने हा संघ मैदानामध्ये उतरलाय. परंतु दुसऱ्या बाजूला देखील स्वामी समर्थ या नावाने हा संघ डेकू संघ खेळतोय, ज्याने मागचा सामना जिंकला. एकाती किल्ला लढवला तो मयूर पाटीलने आणि राज सावंतने. परंतु या मॅच मध्ये थोडीशी बॅकफुटला डेकू टीम. आणि इथे ऑन साइडला स्वीपचा देखना फटका, षटकार. संदेश पाटीलच्या षटकार हॅट्रिक साठी 1000चा कॅश प्राइज आहे. जी जोडी आहे आपण बघतो आकाश पाटील आणि संदेश पाटील, ही सुपर हिट जोडी आहे, A1 जोडी आहे. आणि बराच सीझन गेले तरी सुद्धा चिंचोली गोहे संघाचं जे नाव आहे खलापूर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, हे अजरामर जर कोणी केला असेल तर ते संदेश पाटील आणि आकाश पाटील या जोडीने. आणि सपोर्ट त्यांना कोणाचा असेल, पाठबळ त्यांना कोणाचा असेल तर ते गणेश पाटील यांचं आहे. म्हणजे आपण कौतुक करू सगळ्यांचं. आणि ते अध्यक्ष देखील आहेत, त्यांच्याच अध्यक्षतेखाली आपण बघतोय खलापूर टेनिस क्रिकेट वेगाने पुढे जाते. पहिलं षटक संपलंय, धावफलक जाऊन पोहोचलाय 20 धावा धावफलकावरती. चिंचोली गोहे या गावची स्पर्धा देखील थोड्याच वेळामध्ये येते. एक मोठी स्पर्धा असते, ज्यावेळेस सीझन एंड होतो त्यावेळेस त्यांची स्पर्धा असते. सगळे तुम्हाला हे आयोजकाच्या भूमिकेत दिसतील. चिंचोली गोहेचं ते मैदान, तिथे देखील स्पर्धा खेळण्यास मजा येते, कॉमेंट्री करण्यास मजा येते. पहिलं षटक संपलं 20 धावा. थोडीशी महागडी कामगिरी, थोडीशी नाही तर मी म्हणेन पूर्तता महागडी कामगिरी झाली ती राज सावंत कडून. कारण 3 ओव्हरच्या मॅचेस मध्ये 20चं षटक टाकणं हे मी म्हणेन फार कठीण असतं, डोकेदुखी असते आणि तीच घडली आहे डेकू संघासाठी. फिल्डिंगची सजावट करते मयूर, कारण आता फिल्डिंगचे रेस्ट्रिक्शन संपले. चला स्पीडअप करा, कारण मग टाइम अलर्ट देखील तुमच्याकडे आहे. 20 धावा धावफलकावरती बॉलिंगसाठी आले दुर्वेश. यंगस्टरकडे ही जबाबदारी मात्र आता सोपवण्यात आले डेकू संघाचा. जर आपण विचार केला, दुर्वेश वेगवान बॉल, खोलात टाकलेला बॉल. संदेश पाटीलने ऑन साइडला चेंडू वळवलाय. अक्षय खरविले, तिथे मिसफील्ड झाली अक्षयकडून, परंतु चांगलं बॅकअप होतं. जर बॅकअप नसतं तर कदाचित चौकार देखील जाऊ शकला असता. परंतु 2 धावा मिळतात या बॉलवरती आणि 2ने धाव फलक जाऊन पोहोचत आहे. 22 धावा धावफलकावरती येत आहेत. 4 बॉल 15 वरती खेळतोय संदेश पाटील, 3 बॉल 7 वरती खेळतोय आकाश पाटील. एक षटकाराचा समावेश आहे त्यामध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, तिथे फटका फसला, परंतु डायरेक्ट हिट जर नॉस्ट्राइक एंडला झाला असता तर कदाचित संदेशला परतावं लागलं असतं. परंतु स्ट्राइक एंडला झालाय थ्रो, चुकीच्या एंडला थ्रो. दोन्ही बॅट्समॅन सुरक्षित पोहोचतात. पॉपिंग क्रीज मध्ये 1च धाव मिळते ती संदेश पाटील या बॉलवरती आणि 1ने धाव फलक जाऊन पोहोचतोय 23 धावा धावफलकावरती. 23 धावा 50च्या आतमध्ये रोखावं लागेल डेकू संघाला, कारण हे जे टार्गेट आपण बघतोय जर असाच धावत राहिला चिंचोली गोहे संघ तर 55-60 धावसंख्येचा पाठलाग उभा करू शकतो. हे टार्गेट मनामध्ये ठेवून बॅटिंग सुरू आहे ते आकाशची आणि संदेशची. दुर्वेश बॉलिंग मार्क वरती चांगले 2 बॉल त्याने टाकलेत, 3च धावा दिल्यात. आणि की खोलवर टप्प्याचा बॉल
आणि तिथे मोठा फटका मारू देत नाहीये दुर्वेश. चांगली गोलंदाजी करते कारण राजला मार पडला, परंतु या यंगस्टरने काय चांगली कामगिरी केली. लेग बायची सिंगल पंच दर्शवत आहेत आणि 1 ने धावफलक जाऊन पोहोचताय. 24 धावा धावफलकावरती. 3 बॉल 3च धावा खर्च केल्यात. दुर्वेशने चांगली गोलंदाजी करतोय, चांगलं षटक हाताळतोय. या दुसऱ्या ओव्हरमध्ये हेच चेंडू त्याला टाकावे लागतील सातत्याने. खोलवर टप्प्याचे बॉल हाताळतोय. संदेश पाटील आता स्ट्रायकर एंडला येतोय. 24 धावा. 24 धावा. प्रेशर असू शकतं दुर्वेशवरती देखील कारण समोर एक धाकड फलंदाज आहे. मागच्या 5-6 वर्षापासून या फलंदाजाने देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. हाफ ट्रॅकर बॉल कव्हरच्या दिशेने नॉन स्ट्रायकर एंडला आणि तिथे मात्र आता यशना डेड झालात. धाव मिळेल एक या बॉलवरती, परंतु कौतुक केलं पाहिजे कारण 2 फलंदाज राज सावंतच्या विरोधामध्ये बरसले आणि परंतु दुर्वेशच्या विरोधामध्ये एकही मोठा फटका या षटकामध्ये आला नाहीये. कौतुक केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे दुर्वेशचं देखील कारण धावा त्याने वाचवल्यात, भरपूर वाचवल्यात या ओव्हरमध्ये. 1 ने धावफलक पुढे जाते, जाऊन पोहोचेल 25 वरती. 25 धावा धावफलकावरती. आकाश आता स्ट्रायकर एंडला येतोय. चांगली गोलंदाजी. 4 बॉलवरती फक्त 4च धावा खर्च केल्या दुर्वेशने. चांगली कामगिरी करतोय. वेगवान बॉल स्विच हिटचा फटका, परंतु एक सिंगलच मिळते. 38 सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक बोलवण्यात आला होता या बॉलवरती, परंतु तिथे फटका गेला नाही. फटका फसला, सरळ गेला लॉंग ऑफला. एकच धाव मिळते. धावफलक 1 ने पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 26 वरती. जे टार्गेट असं वाटत होतं 56-60 पर्यंत पोहोचेल, परंतु त्याला थोडंसं आळा घालण्याचं काम केलंय, हँडब्रेक खेचण्याचं काम केलंय ते दुर्वेशने. 5 बॉलवरती फक्त 5च धावा त्याने खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी राहिली या डिको संघासाठी दुर्वेशची. शेवटचा बॉल असेल. खोलात टाकला बॉल. हा देखील बॉल चांगला बघायला मिळाला. चांगली गोलंदाजी, कौतुक केलं पाहिजे या यंगस्टरचं. फक्त 6 धावा संख्येचं षटक त्याने टाकलं. षटक संपलं हे दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती आल्या त्या साई समर्थ चिंचोली गोहे टीमच्या. पाणी घेऊन जायचं असेल तर तुमचा खेळाडूच जाईल, याची नोंद आपण घ्या. आणि शेअर देखील करा कारण नवीन व्हिडिओ तो नेहमीच टाकत असतो. हर्ष दिसले, त्याचं आपण मनापासून स्वागत करू या स्पर्धेमध्ये. 2 षटकं संपली त्या मॅचमध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती. प्रोजेक्टेड स्कोर आम्हाला दिसतो 41 पर्यंत या धावगतीने पोहोचू शकतो धावफलक, परंतु चिंचोली गोहे विचार करत असेल की ज्या पद्धतीने सुरुवात झाली 20 आल्या पहिल्या ओव्हरमध्ये, 60 पर्यंत कसा जाता येईल आपल्याला. 60चा विचार केला तर 50 होतील, 50चा विचार केला तर 40 होतील, परंतु ढेकू संघ कितपर्यंत रोखेल. आणि बॉलिंग साठी आलाय प्रफुल्लचा बॉल सोडून दिलाय. पंचांचा व्हाईट बॉलचा नक्कीच इशारा येईल. बाळा साळुंके तिथे आहे, त्याचं मेन पंच आज दाभोलकर सर, अविनाश पालांडे हे 3 पंच स्पर्धेमध्ये बघायला मिळाले. स्विच हिटचा काय फटका खेळला, संदेश पाटीलच्या बॅटमधून आलाय हा षटकार. या 6 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचत आहे 34 या आकड्यावरती. संदेश पाटील साठी थोडासा आखूट टप्प्याचा बॉल होता, लवकर पिक केला त्याने आणि स्विच हिटचा एक देखणा फटका बघायला मिळाला. संदेश पाटीलच्या बॅटमधून पुन्हा प्रफुल्ल तयार होतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील मैदानावरती, परंतु पंचांचा पुनश्च वाईड बॉलचा इशारा आलाय.
दंडित केले, एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्या जात आहेत या मॅच मध्ये प्रफुल्ल कडून. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ना दुसऱ्या षटकामध्ये तशी गोलंदाजी व्हायला पाहिजे. आता हॉर्न साईडला पुनश्च खेळण्याचा प्रयत्न, पडून झडून झोपून फटके मारण्यामध्ये माहिर आहे संदेश पाटील. डॉट बॉल आला प्रफुल्ल साठी. धावफलक तिथे स्थिरावले 34 या आकड्यावरती. पस्तीस धावा धावफलकावरती. शंभू पिंगळे यांच्याकडून आकाश पाटील जर 3 षटकार मारले तर 500चा कॅश प्राइज आहे. परंतु इथे आलाय चौकार संदेश पाटीलच्या बॅट मधून आणि या 4 धावसंख्येने संघ जाऊन पोहोचलाय 39 धावा धावफलकावरती. आयोजकांनी एक नियम काढलाय की पाणी घेऊन तुमचा 12वा जाईल, परंतु आणखी एक नियम ऍड करायला पाहिजे. आता बॉल गेला तरी 12वाच जाईल. 39 धावा धावफलकावरती येत आहेत. प्रफुल्ल पुनश्च सज्ज होतोय. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या गॅप मध्ये फिल्डर तिथे आहे. चांगली फिल्डिंग झाली. एकाच ऍक्शन मध्ये थ्रो करण्याची संधी. 2 धावा कंप्लीट होत असताना संदेश पाटील आणि आकाश पाटीलच्या अजूनही सलामीची जोडी आणि त्या दोघांमध्ये 41 धावसंख्येची भागीदारी देखील होते. शेवटचे 2 बॉल शिल्लक 41 धावा. मी मगाशी देखील उल्लेख केला की 60चं टार्गेट जर मनामध्ये धरलं तर 50 होतील. तिथपर्यंत पोहोचेल का संघ? 50 पर्यंत पोहोचेल का? आणि इथे चांगला फटका परंतु फिल्डर आहे डाऊन द बॉल आणि तिथे मात्र चेंडू आतमध्ये ढकलण्यात आलाय. धावा भरपूर वाचवल्यात या क्षेत्ररक्षकाने. 2 धावा मिळतील या बॉलवरती. 2 ने धावफलक जाऊन पोहोचेल 43 या आकड्यावरती. 1 बॉल शिल्लक आहे. हा बॉल त्याला चांगला टाकावा लागेल कारण 45च्या आतमध्ये जरी रोखलं ना तर मी म्हणेन पहिल्या ओव्हरमध्ये 20 आणि त्यानंतर 2 ओव्हरमध्ये 25 म्हणजे चांगलं कमबॅक म्हणावं लागेल ते डेकू संघाचं. 43 धावा. हा बॉल निर्णायक आहे या मॅच मध्ये. चांगला बॉल बघायला मिळतोय. धाव घेण्याची संधी आहे तिथे आणि तिथे सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव मिळणार नाही म्हणजे एकच धाव मिळेल ती संदेश पाटील या बॉलवरती. 1 ने धावफलक जाऊन पोहोचेल. 44 आणि 45चं टार्गेट सेट केलंय ते सामना जिंकण्यासाठी स्वामी समर्थ ढेकू संघाला. डीजे अठरा बॉल मध्ये 45चं समीकरण आहे आणि राज सावंतसाठी पारितोषिक आहे गोमू एरुणकर यांच्याकडून. जर राजने आकाशच्या विरोधामध्ये 3 षटकार खेचले तर मग त्याला 5000चा कॅश प्राइज दिले जाईल. चला फिल्डिंग साठी लगेच जा. साई समर्थ चिंचोली गोहे आणि स्वामी समर्थ ढेकू या 2 टीम दरम्यान मॅच. अक्षय पाटील चिंचोली या पण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत.
12व्या प्रतिनिधीला खेळण्याची संधी दिली आकाशने आणि संदेशने. हे गोष्टी घडायला पाहिजेत खरं तर. आपल्या जे यंगस्टर्स आहेत त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म, सामना खेळण्याची संधी, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम सातत्याने करत असतात संदेश पाटील आणि आकाश पाटील. आणि आता 12वा जो होता तो आता 11मध्ये आलाय आणि जो 11मध्ये होता तो 12वा आलाय. सो प्रत्येकाला संधी आहे, ती संधी कॅच करण्याची संधी असावी तुमच्यामध्ये. आणि जर ती संधी कॅच केली तर मग तुम्ही देखील चमकत असता. राज सावंत आणि मयूर पाटील ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. पारितोषिक देखील आहे राज सावंत साठी, कारण एक चॉकलेट बॉय या परिसरामध्ये काल देखील तो आला होता या स्पर्धेमध्ये. पहिल्या रात्रीमध्ये देखील तो आला होता. त्यांनी बघितलाय या स्पर्धेमध्ये किती धावा होतात, विकेट कशी खेळतीये. मागच्या मॅचमध्ये देखील दोन मोठे फटके त्यांनी मारले, 3 त्याच्या कॅचेस सोडण्यात आल्या. परंतु दुसऱ्या बाजूला मयूर पाटीलला देखील विसरून चालणार नाही या मॅचमध्ये, कारण मयूर पाटीलने देखील चांगले बॅटिंग केले. मागच्या सामन्यामध्ये एकाहत्तर किल्ला लढवला. कर्जत वरून आलेल्या बुतिवली संघाला त्यांनी पराभूत केलं. आणि या मॅचमध्ये दोन्ही संघ एकाच परिसरामधले आहेत, दोन्ही संघ एकाच पंचकृषीमधून येतात. दोन्ही संघांना एकमेकांचा खेळ माहिती आहे आणि मरेल सामन्यामध्ये 18 बॉल 45 ची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल, परंतु राज सावंत आणि मयूर पाटीलला काहीतरी करून दाखवावं लागेल या सामन्यामध्ये. राज सावंत आणि मयूर पाटील ही सलामीची जोडी. चला लवकर आता खेळा, कारण अजून एक मॅच बाकी आहे, यानंतर एक सामना बाकी आहे. पहिलाच बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर तिथे आहे डीप मध्ये, एक धाव मिळते ते राजला. सन्मान्य शांतारामजी गवसकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. एक धाव मिळते, 1ने धाव फलक अकाउंट खुलं झालंय. 17 चेंडू आणि 44 धावा संख्येची गरज. 17 बॉल 44. मयूर पाटील आता स्ट्रायकर एंडला येतोय. मयूर पाटीलचा फटका फसला आहे मिड ऑफला. गणेश नाना कॅच टॉप. कॅचेस विन द मॅचेस. महत्वपूर्ण खेळाडूला जीवनदान मात्र इथे दिलं जात आहे. 2 धावा कंप्लीट करतोय मयूर. 2ने धाव फलक जाऊन पोहोचेल 3 वरती. ज्या पद्धतीने राजवरती आक्रमण चढवलं होतं, 20 धावा आल्या, त्या पद्धतीने आक्रमण चढवावं लागेल आकाशवरती, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये धावा गरजेच्या आहेत. 16 चेंडू आणि 42 ची गरज. आणि तिथे मात्र पांडेमागच्या दिशेने 2-2 क्षेत्ररक्षक पाठवणी. बॉल सीमा पार, चौकार. आणि 5,000चं कॅच प्राइज आहे राज सावंत साठी. आकाशच्या विरोधामध्ये ते फटके यायला पाहिजे. 16 चेंडू आणि आता 42. सात धावा धाव फलकावरती येत आहेत. 3 चेंडूचा खेळ संपलाय. चांगला बॉल बघायला मिळाला, वेगाने बीट केला आकाशने. वेगवान बॉल होता. संदेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू सरळ विसावला. त्या बॉलवरती धाव मिळत नाहीये. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 7 धावा धाव फलकावरती. 14 बॉल 38 ची गरज. चौदा चेंडू आणि 38 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हा ट्रॅकर बॉल आणि शॉर्ट अंपूल. रोहित शर्मा स्टाईलने मयूर पाटीलने भिरकावून दिलाय. 6 धावसंख्येसाठी षटकार.
पुरेपूर वापर केला तो मयूर पाटीलने, अगदी खोलात घुसला आणि बॉलच्या मेरिट पर्यंत आला, शॉट पूल केला रोहित शर्मा स्टाईलने. हे फटके लिहिलेला रोहित शर्मा खेळतो आणि हा फटका आला मयूर पाटीलच्या बॅटमधून षटकार आणि समीकरण आता बदलत आहे. 13 बॉल आणि 32 धावसंख्येची गरज. 13 बॉल 32 हे समीकरण. 13 धावा आल्यात, 5 चेंडू संपलेत, अजून 1 चेंडू बाकी आहे. यावरती जर मोठा फटका आला तर मग मॅच ही शेवटच्या ओव्हर पर्यंत तुम्हाला जाताना दिसेल. मी मगाशी उल्लेख देखील केला की ही मॅच शेवटच्या मोमेंट पर्यंत जाऊ शकते, कारण दोन्ही संघ एकमेकांना खेळ माहिती आहे दोन्ही संघाचा. 13 बॉल 32 हे समीकरण. मयूर पाटील स्ट्रायकर एंडला आकाशच्या विरोधामध्ये एक षटकाराचा मार खाल्ला आकाशने. आता तो कसा कमबॅक करेल या मॅच मध्ये हे पाहणं फार गरजेचं असेल. अजून एक मोठा फटका आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय मयूर पाटीलने. मयूर पाटील ऑन फायर आणि पहिलं षटक संपलंय. आल्या होत्या चिंचोली गोळ्याच्या 19 हा माझा अंत नाही, पेटेने उद्या नव्याने मी, हे सामर्थ्य नाशवंत नाही. मयूर पाटील सांगतोय की आपल्या संघाला पहिल्या सत्रामध्ये मार पडला, आपल्या सगळ्या गोलंदाजांना धुवून काढलं, परंतु आम्ही देखील कच्च्या गुरुचे चिळे नाही आहोत. 20 धावा आल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये आणि आता 19 आल्यात त्या या द्वितीय सत्रामध्ये. 12 बॉल आणि 26 धावसंख्येची गरज. स्वामी समर्थ धेकू संघाला आणि त्यांच्या विरोधामध्ये साई समर्थ जे हनुमान चिंचोली गोहे टीम खेळते. एकाच परिसरामधील हे दोन संघ आहेत, एकाच विभागामधील दोन संघ आहेत, एकमेकांचा खेळ माहिती आहे. कित्येक स्पर्धेमध्ये दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आले. दोन्ही संघांमध्ये एकमेकांचे मित्र आहेत, बंधू आहेत, परंतु क्रिकेटमध्ये हे बॅटल आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही दुश्मन आहात, कारण दोन गावांच्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे. एका बाजूला डेकू आहे, एका बाजूला चिंचोली गोहे आहे. कोण जिंकणार? आणि बॉलिंग साठी आलाय देशांत आलाय बॉलिंग करण्यासाठी. दुसरं षटक घेऊन 12 बॉल 26 ची गरज. खोलवर टप्प्याचा बॉल फटका तर फसलाय. राजला माहिती सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्याने आता धाव फलक जाऊन पोहोचेल 20 वरती. 11 चेंडू मध्ये गरज येते 25 धावसंख्येची. 11 चेंडू 25 धावा. अजूनही कोणी जिंकलेलं नाहीये, अजूनही कोणी पराभूत झालेलं नाहीये. मॅच शेवटच्या मोमेंट पर्यंत जायला पाहिजे. मजा येते सामन्यामध्ये, कारण दोन ताकदवान टीमची ही लढाई आहे. दोन ताकदवान टीम एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतात. दिशांत पुन्हा सज्ज होत आहे आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु व्ही शेप मध्ये डाऊन द बॉल. तिथे फिल्डर आहे, लॉंग ऑफला झाली मिसफील्ड आणि चुका घडल्या जातात चिंचोली घोळे टीमच्या बाजूने आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. बघतोय खोलात गेला, लॉंग ऑफला चेंडू फटकावला. असं वाटलं एकच धाव आहे, परंतु तिथे झाली मिसफील्ड आणि एक्स्ट्राच्या आता धावा मिळतील 3, म्हणजे 4 धावा या बॉलवरती येत आहेत. येथे फटका मोठा खेळलाय, परंतु एलिव्हेशन नाहीये. 2 क्षेत्ररक्षक आले चेंडू खाली, परंतु आकाश पाटील येथे कॅच ड्रॉप करतोय. कॅचेस विन द मॅचेस. कॅचेस पकडाव्या लागतील. जीवनदान दिलंय ते फलंदाज मयूरला. 7 बॉलचा सामना त्याने केला, 23 वरती तो खेळतोय. 9 बॉल आणि 20 हे समीकरण या मॅच मध्ये येत आहे. 9 बॉल 20 हे समीकरण. 25 धावा धावफलकावरती आल्यात 9 बॉल मध्ये. 9 बॉल आणि 20 ची गरज. राज स्ट्रायकर एंडला ऑल साइडला लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे राज सावंतचा धमाका षटकार. थँक्यू. आणि या 6 धावसंख्येने समीकरण बदलते. 8 बॉल आणि 14 ची गरज. 8 बॉल 14. कोणता संघ जिंकेल? अजूनही चिंचोली गोळे संघाचं कमबॅक होऊ शकतं या सामन्यामध्ये, परंतु हे 2 चेंडू त्याला चांगले टाकावे लागतील. महत्वाचे 2 चेंडू आहेत. दिशांत आडवा बॅटने पुन्हा खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. वाडिश लॉंगॉनला आकाश पाटील तिथे आहे. एकच धाव मिळते राजला. 7 बॉल आणि आता 13 ची गरज असेल.
7 बॉल 13 हे समीकरण या मॅच मध्ये. सात चेंडू मध्ये 13 धावसंख्येची गरज. स्ट्रायकर देत आता मयूर पाटील. काय फटका खेळलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. मयूर पाटीलच्या बॅट मधून षटकार आणि या मॅचची हवा घालणारा षटकार होता, कारण शेवटचे 6 बॉल आणि आता 7 ची गरज. जे मगाशी आपण आकाश पाटील आणि संदेश पाटीलचा उल्लेख केला, चिंचोली गोळी संघासाठी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन फार महत्वाचं आहे, परंतु संतोष जोरकर विसरून चालणार नाही की राज सावंत आणि मयूर पाटीलचं कॉन्ट्रीब्युशन देखील डेकू संघासाठी फार महत्वाचं आहे. त्यांनी देखील आपल्या संघाला या खालापूर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक वेगळी छाप सोडण्याचं काम या दोन्ही फलंदाजांनी केलं. त्याचं कारण आहे की इथे टीम संकटामध्ये होती. असं सगळ्यांना वाटलं की टार्गेट मोठं आहे, 45चा पाठलाग करायचा, बरोबर टार्गेट कसं सोपं करायचं हे दाखवून दिलं ते मयूर पाटीलने. 8 धावा 8 बॉल आणि 29 वरती खेळतोय तो मयूर, आणि 4 बॉल 9 वरती खेळतोय तो राज. शेवटचे 6 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. स्वतः संदेश पाटील आलाय, संघाचा संघनायक. आपल्याच खांद्यावरती जबाबदारी मात्र त्यांनी घेतली आहे. कित्येक सामन्यामध्ये त्याची फिरकी आपण बघितली आहे. इथे फिरकीवरती नाचवावं लागेल त्याला, राज आणि मयूर पाटीलला. लेफ्ट हँडेड बॉलर आहे संदेश पाटील. आणि इथे फटका तर फसलाय अगेन्स्ट द स्पिन मारण्याचा प्रयत्न, परंतु तिथे आता कोणता क्षेत्ररक्षक आला असं वाटत नाहीये. 2 धावा मिळतील या बॉलवरती. जिथे विकेट यायला पाहिजे होती, आली असती तर मजा देखील आली असती, परंतु 2 धावा मिळतील या बॉलवरती. 5 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. 5 बॉल 5 हे समीकरण. क्रिकेटमध्ये जितकी बॅटिंग महत्वाची, जितकी गोलंदाजी महत्वाची, तितकी फिल्डिंग देखील महत्वाची आहे, हे चिंचोली गोहे संघाला आज कळालं असेल. फिल्डिंग थोडीशी खराब झाली या मॅच मध्ये. चांगला बॉल पुढ्यातून टर्न देण्याचं काम केलं. मी मगाशी देखील उल्लेख केला की हा असा गोलंदाज आहे, फिरकी पट्टू आहे, फिरकीवरती नाचत होतो फलंदाजांना. आपल्या खांद्यावरती जबाबदारी त्यांनी घेतली आहे आणि ही मॅच कशी शेवटच्या बॉल पर्यंत खेचता येईल हा प्रामाणिक प्रयत्न तो करतोय. 4 बॉल 5 हे समीकरण. इथे आडवा बॅटने फटका तर चांगला आहे. शॉट फाईन लेगचा फिल्डर तिथे पोहोचतोय. 1च धाव मिळते या बॉलवरती. 1 ने धाव फलक जाऊन पोहोचेल. ते एकूण 41 या आकड्यावरती. 3 चेंडू आणि 4 ची गरज. 3 बॉल 4 1 डॉट बॉल पाहिजे या मॅच मध्ये संदेश पाटीलच्या माध्यमातून. संदेश पाटील विचार करत असेल की पहिल्या बॉलवरती जर विकेट आली असती, पहिल्या बॉलवरती जर राजला परतवण्यात यश आलं असतं तर कदाचित आणखी मजा आली असती या सामन्यामध्ये. कुठेही जाऊ नका. 4 बॉल 3 ची गरज. 4 बॉल 3 हे समीकरण या मॅच मध्ये. मयूर पाटील स्ट्रायकर रेडला. 8 चेंडूचा सामना त्याने केलाय. 29 वरती खेळतोय मयूर पाटील. खोलात टाकला बॉल पाठीमागच्या दिशेने. डायरेक्ट हिटची संधी, परंतु पुनश्च 1च धाव आली आहे. काय मॅच बघायला मिळते. 6 बॉल 7 ची गरज. आता सामना आलाय 2 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग करावी लागेल. हा जर डॉट बॉल आला, या बॉलवरती जर विकेट आली तर मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाताना दिसेल. 2 बॉल 3 हे समीकरण या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज सामना. अजूनही कोणी जिंकलेलं नाहीये, अजूनही कोणी हारलेलं नाहीये आणि संदेश पाटील सांगतोय की मी अजून जिंकलेलो नाहीये, सो मी लढणं सोडणार नाही. लढतोय आपल्या संघासाठी. 2 बॉल 3 हे समीकरण. आणि इथे काय घडलं. मी मगाशी उल्लेख केला की फिल्डिंग मात्र घातक ठरली या मॅच मध्ये चिंचोली गोहे संघासाठी. आणि जिथे कॅच होती तिथे गेलाय चौकार आणि मॅच जिंकली आहे स्वामी समर्थ डेको टीमने.